हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. परत एकदा नवीन कन्सेप्ट आहे आज आपली. आता तुम्ही मागच्या याच्यामध्ये ट्रूथ टेबल तर सर्व काढलेलेच आहे. तर ट्रूथ टेबल झाल्यानंतर एक क्वांटिफायरची कन्सेप्ट असते. तर आपल्याकडे इथं दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आहेत. तर बघा, आपल्याकडं आहे क्वांटिफायर. क्वांटिफायरचे दोन पार्ट आहेत. एक आहे एक्झिस्टनल क्वांटिफायर आणि दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता हा जे एक्झिस्टनल क्वांटिफायर आहे त्याचा सिम्बॉल आहे असा उलटा ई काढायचा, पण त्याची मिरर इमेज आहे. आणि तशाच पद्धतीने युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे त्याचा सिंबल उल्टा है. ए को उल्टा किया, यहाँ पे ई को उल्टा किया. ये एक्झिस्टनल क्वांटिफायर है और ये युनिव्हर्सल क्वांटिफायर है. उल्टा ए उल्टा ई. आता याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो मतलब कैसा, जब आपको इधर आओ, ये साइड में आओ, जब आपको ऐसा साइन दिखा तो कैसा ये अपने दिमाग में फिट है कि ये साइन दिखा मतलब इसको हम प्लस बोलते. फिर जब ये आया तो ऐसा आया, सपोज 2 है 3 है फिर ऐसा है, तो ये देखने के बाद हम ऐसा ही करेंगे. हे 2 हे 3 हे झाले 6 5 म्हणजे तुम्ही असं लिहिणार. हे का बरं केलं तुम्ही? जसं की हे तुमचं बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन होतं. मग तशाच पद्धतीने लॉजिकमध्ये हे दोन बेसिकली तुमच्या लक्षात असलेले सिम्बॉल्स आहेत. आणि आता याचं अप्लाय कसं करायचं? हे जे युनिव्हर्सल क्वांटिफायर है, इसको देखने के बाद दिमाग में क्या आएगा पता है? फॉर ऑल वैल्यूज. इसका मतलब क्या है? फॉर ऑल वैल्यू किंवा ऑल वैल्यूज ऑफ ऑल वैल्यूज ऑफ व्हॉट? काहीतरी मला सांगा, कधी पण तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये हे बघा, हा 2 + 3 येतो, बरोबर आहे. म्हणजे हे कधी एकटा आलं का? फक्त असं आलं सोडवा असं येतं का? नाही. जब भी ये आता है तो इसके आगे कुछ तो रहेगा, इसके पीछे कुछ तो रहेगा, इधर 1 रहेगा, इधर 5 रहेगा, तभी तो अपन उसको 6 लिखेंगे. मतलब मेरे को ये बोला, ये कभी अकेला आता क्या? नहीं आता. इन द सेम वे हा क्वांटिफायर आणि हा क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टनल क्वांटिफायर हे कधीही एकटे येणार नाही. यांच्या सोबत काहीतरी असेल आणि याच्या पुढे ते लागणार. ऑल व्हॅल्यूज ऑफ डॅश 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 म्हणजे जे याच्या पुढे असलं ते लागणार. हे क्वेश्चन मध्ये ती कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार. सध्या एकच लक्षात ठेवा, तुमच्या वहीवरती लिहून ठेवा की हे आहे ना, याला रीड करायचं फॉर ऑल व्हॅल्यू म्हणजे ऑल व्हॅल्यू ऑफ. मग तशाच पद्धतीने हे जे आहे ना, याला रीड करायचं फॉर सम व्हॅल्यू. फॉर सम व्हॅल्यू म्हणजे सम व्हॅल्यू ऑफ डॅश 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 डॅश. आता कसं आहे तुम्हाला सांगतो. याचं एक स्नॅपशॉट तुमच्याकडे ठेवा, हे लिहून ठेवा तुमच्याकडं. क्वेश्चन जेव्हा येणार तेव्हा हे तुमच्या समोर येणार. वाटलं 1 मिनिट कामानंतर स्नॅपशॉट. इथं आपण काय करू बघा, इथं सर्व व्हॅल्यू लिहू, सर्व किंमती, आणि इथं मी लिहितो काही किंमती. यहाँ पे और आपको होना तो यहाँ पे हम लिखेंगे कुछ वैल्यू. यहाँ पे लिखेंगे सभी वैल्यू. ओके. अब ये जो चीज है आप ये नोट डाउन करो. जब क्वेश्चन सॉल्व करेंगे, इट इज व्हेरी इजी कन्सेप्ट. एकदा फक्त क्वेश्चन तुमच्या समोर आलं की तुमच्या लक्षात येणार. फक्त सिम्बॉल आहे तो. ओके, बघून घ्या. हे झालं. नाउ वी विल स्टार्ट विथ क्वेश्चन. आता आपला जे क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1.
ए दिलेलं आहे. हे ए महत्वाचं असतं बरं का. 3, 5, 7, 9, 11, 12 ये आपको ए दिया और क्या बोला डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आता तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. मग आता या एच्या बेसवर तुम्हाला त्यांनी 6 प्रश्न दिले. त्याच्यातला पहिला प्रश्न घेतोय. पहिला प्रश्न जसा आहे पहिले तसा लिहून घेतो मी. असा असा. आता नेमकं काय आहे मला तर काही कळत नाही. बघू. याचा अर्थ काय होतं सांगितलं, नोट डाऊन करा. याचा अर्थ काय, फॉर सम व्हॅल्यू म्हणजे काही व्हॅल्यू कोणाच्या एक्सच्या कुठं आहे, बिलॉंग्स टू ए. हा ए आहे ना, ए हा ए आहे. काही व्हॅल्यू एक्सच्या ए मध्ये आहे. मग आता एक्स कुठे आहे तर त्यांनी हे दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करतो बघा, हे सोडवण्यासाठी पहिले मी हे लिहितो बघा, x - 8 = 1. आता हे x आहे. मला जर x की वैल्यू काढायची त्याला सिंप्लीफाई करावा लागेल. ये आपको आता सिंप्लीफाई करना. इसको सिंप्लीफाई करने के लिए ये -8 है, ये -8 इधर लिया तो +8 होता. मतलब यहाँ पे आपका x आने वाला है 1 + 8. ओके, तो ये 1 + 8 कितना होने वाला है 9. म्हणजे तुमचा x आहे 9. म्हणजे हे तुम्ही x लिहिलं. ओके, x ची व्हॅल्यू आली. आता x ची आता इथं काय झालं, फक्त एकच व्हॅल्यू आली. कधी कधी 4 व्हॅल्यू येणार, 5 व्हॅल्यू येणार, 6 व्हॅल्यू येणार. पण आपल्याकडे जेवढे आपण x च्या व्हॅल्यू आल्या या सर्व व्हॅल्यू ए मध्ये आहे का. त्यांनी काय सांगितलं की x च्या काही व्हॅल्यू, समजून घ्या मी काय म्हणतोय, x च्या काही व्हॅल्यू ए मध्ये आहे. तर जेव्हा मी ए बघितलं 3, 5, 7, 9, 11, 12 तर माझी x ची किंमत आली 9. फक्त एकच किंमत आहे. म्हणजे जर कोणी मला विचारलं x च्या टोटल किती किमती आहे तर मला x च्या एवढ्या किमती आल्या. मग या सगळ्याच्या सगळ्या आता इथे एकच आलेलं आहे म्हणून थोडंसं कन्फ्युज होणार. पुढच्या प्रश्नामध्ये अजून क्लिअर होणार. ते इथं जेवढं आलं हे सगळं इथं आहे का, हो. इथं जेवढे पण उत्तर आले, आता या काही गणिताला एक उत्तर असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन असले तर 2 उत्तर असतात, कधी कधी 3 उत्तर असतात, कधी कधी 4 उत्तर असतात. मग जेवढे पण इथं उत्तर आले ते सर्व आहे का याच्यापैकी काही आहे. तर आपले जेवढे पण उत्तर आले ते सर्व उत्तर याच्यामध्ये आहे. प्रश्न काय सांगितलं, काही व्हॅल्यू, सम व्हॅल्यू ऑफ एक्स आर इन ए, असं त्यांनी सांगितलं. सम व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स फ्रॉम ए, म्हणजे एक्स च्या काही किंमती. म्हणजे जर इथं असं एक्स येतं ना 9, 10, 11, 15, 17 म्हणजे जर एवढे आपले उत्तर असले मग याच्यापैकी काही उत्तर आहे. पण आता सध्या अशी कंडिशन नाहीये. सध्या एक्स ची एकच व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू इथं अवेलेबल आहे. म्हणजे एक्सच्या जेवढ्या पण व्हॅल्यू होत्या या गणितासाठी एक्सच्या जेवढ्या पण व्हॅल्यू होत्या त्या सगळ्या व्हॅल्यू ए मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यू अवेलेबल है. काही व्हॅल्यू आहे का, नहीं. सर्व व्हॅल्यू एक्स के जितने भी व्हॅल्यू है वो पूरे व्हॅल्यू ए में अवेलेबल है. तो यहाँ पे हम क्या लिखेंगे, ऑल वैल्यूज आर अवेलेबल. लेकिन उन्होंने क्या बोला, सम वैल्यूज आर अवेलेबल. मतलब उन्होंने गलत बोला. मतलब ये जो स्टेटमेंट है वो फॉल्स है. तो यहाँ पे हम क्या लिखेंगे, इट इज फॉल्स. हे झाला पहिला प्रश्न. आता दुसरा बघू. हे करून घ्या तुम्ही. केलं. दुसरा दाखवतो बघा. हे मिटवतो एवढा. हे ए तसंच राहणार आहे. 6 प्रश्नासाठी लागू होतो तो ए मध्ये काहीच फरक नाही. आता तुम्ही याच्यातला दुसरा जे प्रश्न आहे आता अजून जास्त क्लिअर होणार बघा. दुसरा ऑल व्हॅल्यू आहे. ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स फ्रॉम ए सच दॅट x² + x is even number. x² + x is even number. आता बघा त्यांनी काय सांगितलं. आता हे ना काय बघू, सध्या गणित बघा. x² + x त्याचं काय म्हणणे, हा x² + x हा इवन नंबर आहे. आता जर हा इवन नंबर आहे तर आपल्याकडे किती इवन नंबर आहेत, आपल्याकडे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहेत. आता मी काय करतो बघा, x² + x इज इक्वल टू, मी पहिले 2 लिहिलं. मी 2 कुठून लिहिलं, त्यांनी काय सांगितलं, x² + x इज इवन नंबर. मग आपला पहिला इवन नंबर काय आहे, 2 आहे. मी इथं 2 लिहिलं. आता मी इथं 2 लिहिल्यावरती मी चेक करतो. 3 पहिली व्हॅल्यू 3 आहे. इथं पुट करा.
काय होतं बघा, 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 3, ट्रायल अँड एरर करतोय बरं का आपण. तर 3 स्क्वेअर बघा, हा पहिली व्हॅल्यू काय, 3 स्क्वेअर प्लस 3, म्हणजे ते 3 स्क्वेअर किती येणार, एक काम करा ना, हे असं लिहूच नका, फक्त एवढी स्टेटमेंट आहे. इवन नंबर आहे ना, बघू आपण. 3 स्क्वेअर प्लस 3, 3 स्क्वेअर प्लस 3 म्हणजे किती होतं ते 9 प्लस 3, 9 प्लस 3 किती होणार आहे, 9 प्लस 3 9 आणि 3 9, 10 11 12 आलं इवन नंबर. यस, म्हणजे पहिली व्हॅल्यू चालते आपल्याला, पहिली व्हॅल्यू आहे. दुसरी व्हॅल्यू बघा, दुसरी व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस एक्स, आपण काय करणार, 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती होतं 25 प्लस 5. तुम्हाला हे एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं नाही बरं का, एक्सप्लेनेशनमध्ये फक्त ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. आता 25 प्लस 5 किती होणार आहे 30. यस, हा पण इवन नंबर आहे, इवन नंबर त्यांनी सांगितलं ना, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इवन नंबर. मग ऑल व्हॅल्यू आहे का ते आपण बघतोय, म्हणजे ही पण व्हॅल्यू आहे, आता एक काम करा बरं, 7 स्क्वेअर, सॉरी पहिले आपण प्रश्न लिहू, एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे 7 स्क्वेअर प्लस 7 म्हणजे 49 प्लस 7, समजतंय. आता 49 आणि 7 किती होणार आहे, 49 प्लस 7 दिस विल बी 58. ही पण इवन आहे, म्हणजे हे पण चालतं. इथून तुमच्या लक्षात एक लॉजिक आलेले का, लॉजिक, तो लॉजिक असा आहे, एक काम करा ना, 1 स्क्वेअर प्लस 1 करा, काय होतो 1 प्लस 1 किती झालं 2. ओके, 2 स्क्वेअर प्लस 2 करा, म्हणजे 4 प्लस 2 किती होतो 6. ओके, 3 स्क्वेअर प्लस 3 आहेच आपल्याकडं, किती झालं 12. 4 स्क्वेअर प्लस 4 म्हणजे 16 प्लस 4 म्हणजे 20. याचा अर्थ एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इवन नंबर. काही जरी टाकलं तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10, कोणताही जरी नंबर टाकता बघा ना, 1 टाकलं 2 टाकलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे, समजतंय का, एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे. 1 स्क्वेअर प्लस 1 केलं, 2 स्क्वेअर प्लस 2 केलं, 3 स्क्वेअर प्लस 3 केलं, 4 स्क्वेअर प्लस 4 केलं, 5 स्क्वेअर प्लस 5 करा, 6 स्क्वेअर प्लस 6 करा, म्हणजे कोणताही जरी नंबर टाकला तर ते काय येते, इवन नंबर येतोय. मग याचा अर्थ काय झाला, एक्सची ही पण व्हॅल्यू करेक्ट आहे, म्हणजे काय, आपण 1 टाकलं ते पण एक्सची व्हॅल्यू लागू होती, 2 पण चालतं, 3 पण चालतं. मग या लॉजिक वरून आपल्या लक्षात असं आलेलं आहे की एक्सच्या व्हॅल्यूज किती आहेत, एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, मतलब हमने 1 रखा इधर 1 तो भी इवन नंबर आता, 2 रखा 2 स्क्वायर 4 4 प्लस 4 8 इवन नंबर आता, 3 रखा तो भी इवन आता, 4 रखा तो भी इवन आता, 5 रखा तो भी इवन आता, 6 रखा तो भी इवन आता, 7 आता, 8 आता, 9 आता, 10 आता, 11 आता, 12 आता, 13 आता, असं करत इन्फिनिटी. या सगळ्या व्हॅल्यू इथं अप्लाय होतात, म्हणजे एक्सच्या एवढ्या व्हॅल्यू आहे. ओके, हे आपण इथून काढलं. आता हे वाचा, मी काय बोललो, ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू, आता मागचा प्रश्न पण तुम्हाला व्हिज्युअलाइज होत असेल. यांनी काय सांगितलं, एक्सच्या सर्व व्हॅल्यू ए मध्ये आहे. आता एक्सच्या या सर्व व्हॅल्यू ए मध्ये आहे का, नाही, एक्सच्या काही व्हॅल्यू, म्हणजे जर हा प्रश्न त्यांनी असा सांगितला असता ना, असा, आता रीड करा बघा, सम व्हॅल्यूज ऑफ एक्स, एक्सच्या काही व्हॅल्यू ए मध्ये आहे, बघा ना, एक्सच्या काही व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, या 2 व्हॅल्यू आहेत, म्हणजे एवढ्या व्हॅल्यू पैकी काही व्हॅल्यू आहेत, मग ते करेक्ट आहे. पण यांनी काय सांगितलं, ऑल व्हॅल्यू सांगितलं, यांनी काय सांगितलं, ऑल व्हॅल्यू. मग या सगळ्या व्हॅल्यू ए मध्ये आहे का, नाही. मग सध्याच्या कंडिशन मध्ये इट इज फॉल्स. पण जर गणितात याच्या जागेवरती हे दिलं असतं, हे तर हे ट्रू असतं बरं का, दिस इज ट्रू. पण सध्या हे आपल्या क्वेश्चनचा पार्ट नाही, हा आपल्या क्वेश्चनचा पार्ट नाही. पण जर हे दिला तर हा ट्रू आहे, दिस इज ट्रू, हा ट्रू आहे. पण सध्या आपला गणित काय आहे, फॉल्स आहे. पण जर हे ट्रू पाहिजे असेल किंवा जर त्यांनी असं दिलं तर ते ट्रू असेल, समजलं, बघून घ्या. आता पहिला क्वेश्चन डोक्यात बसला असेल तुमच्या. तिसरा प्रश्न बघू, हे मिटवतोय मी. तीसरा, एक्सा स्क्वेअर इज
लेस दॅन 0. म्हणजे आता इथं आपली कॉम्प्लेक्स नंबरची त्यांनी स्टेटमेंट काय केलं, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. म्हणजे एक्स स्क्वेअर हा 0 पेक्षा छोटा आहे. 0 पेक्षा छोटा म्हणजे निगेटिव्ह, बरोबर. 0 पेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह, 0 पेक्षा छोटा म्हणजे निगेटिव्ह. त्यांनी काय सांगितलं, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 म्हणजे एक्स स्क्वेअर इज निगेटिव्ह. समजून घ्या बरं का पूर्ण कन्सेप्ट. आता जर एक्स स्क्वेअर निगेटिव्ह असेल, जर एक्स स्क्वेअर निगेटिव्ह असेल, याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ असा आहे की एक्स इज इमॅजिनरी नंबर. कसं, या इकडं इमॅजिनरी नंबर कसं बघा, तुम्हाला माहिती ना, आय स्क्वेअर किती -1, 2i स्क्वेअर किती -4, 3i स्क्वेअर किती मायनस, आणि हे सगळं आपण बघितलेलं आहे 11th मध्ये. याचा अर्थ एक्सच्या व्हॅल्यूज आय आहे. आता जे त्यांनी सांगितलं सच दॅट एक्स स्क्वेअर इज निगेटिव्ह, याचा अर्थ एक्स स्क्वेअर इज इमॅजिनरी नंबर. म्हणजे एक्स काय आलं, आय, 2i, 3i, 4i, 5i, 6i, हे सगळं तुमचं एक्स आहे. आता हे इथं आहे का, त्यांनी काय सांगितलं, सम व्हॅल्यूज ऑफ एक्स आर इन ए. एक्सच्या काही व्हॅल्यू ए मध्ये आहे. आता या एक्सच्या व्हॅल्यूज आहे, या ए मध्ये आहे का, आहे का, नाही, म्हणजे इथं काय करणार, फॉल्स. दिस इज फॉल्स. ओके, पुढचा प्रश्न बघू, चौथा. चौथा प्रश्न आहे याच्यातला, ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर फ्रॉम ए. एक्स इज इवन नंबर, एक्स इज इवन नंबर. आता मला सांगा, यांनी हे जे वाक्य स्टेटमेंट वरती लक्ष द्यायचं आपल्याला. एक्स इज इवन नंबर म्हणजे एक्स काय येणार आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 16, ये सब एक्स है. अब इसको देखा, अब ये पढ़ो क्या है, ऑल वैल्यूज ऑफ एक्स बिलोंग्स फ्रॉम ए. एक्सच्या सर्व व्हॅल्यू ए मध्ये आहे. मग या सर्व ए मध्ये आहे का, नाही. म्हणजे त्यांनी फॉल्स दिलं, ट्रू नाही आहे ते, म्हणजे ते खरं नाही आहे, ते चुकीचं आहे, म्हणजे फॉल्स आहे. म्हणजे इथं काय लिहिणार, दिस इज फॉल्स. 3 लाईन मध्ये उत्तर. ओके, बघितलं. चला चौथा प्रश्न बघू. सॉरी, चौथा झालेला आहे, 5वां बघायचा आहे. इसको मिटा दिया, 5वां चालू करेंगे. तो 5वां क्वेश्चन क्या है, देखो 5वां क्वेश्चन है, ये अच्छा है थोड़ा सा. सम वैल्यू ऑफ एक्स बिलोंग्स फ्रॉम ए सच दैट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 14. आता बघा नेमकं काय लिहा, 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. स्टेटमेंट लिहिली. एक्स ची व्हॅल्यू काढायची, टार्गेट तोच आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची, चेक करायची इकडे आहे का नाही. मग सगळ्या आहे का, काही आहे बघा. अभी +8 है तो इसको इधर शिफ्ट किया, ये -8 हो जाता, तो ये आपका आता है 3x इज ग्रेटर दैन 40 - 8. तो ये 40 में से 8 गया तो ये 32 आ गया, ये हो गया आपका 3x. समझ में आ रहा. तो आपका x क्या आएगा, x आएगा 32/2, सॉरी 32/3. 32ला 3ने डिवाइड केलं तर हे येणार आहे 10.66666. आणि इथं ग्रेटर दॅन बरं का, ग्रेटर दॅन. आता हे जमतं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 10.6 पेक्षा मोठी आहे. अभी 10.6 से बड़ा क्या क्या है, तो देयरफॉर क्या करेंगे, एक्स कितना आएगा, उन्होंने क्या बोला, एक्स जो है ना वो बड़ा है, किससे बड़ा है, 10.666 से बड़ा है. तो 10.6 से बड़ा है 10.7, 10.8, 10.9, वो सब एक्स की वैल्यू है. तो अपन राउंड फिगर करेंगे उसको, मतलब 11 भी उससे बड़ा है, 12 भी उससे बड़ा है, 13 भी उससे बड़ा है, 14 भी. तो ये एक्स की सारी वैल्यू आ गई थी. अब ये सब वैल्यू में से कुछ वैल्यू, ये सब वैल्यूज में से कुछ वैल्यू हमारी ए में अवेलेबल है. तो उन्होंने क्या बोला, देखो सम वैल्यूज ऑफ एक्स आर इन ए. एक्सच्या काही व्हॅल्यू ए मध्ये आहे, तर एक्सच्या व्हॅल्यू झाल्या या सर्व. मग या सर्व व्हॅल्यू पैकी या 2 व्हॅल्यू
ए मध्ये आहे म्हणजे काही व्हॅल्यू आहे. त्यांनी पण ते सांगितलं काही व्हॅल्यू आहे म्हणजे उत्तर बरोबर आहे, म्हणजे दिस इज ट्रू. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. स्नॅपशॉट काढू शकता. अक्षर थोडेसे खराब आहे तरी चालतं. आणि आता 6वा लास्ट क्वेश्चन, म्हणजे पहिल्यातला लास्ट. all values of x are belongs from a 2x plus 9 is greater than 14. सेम आहे बघा. बघू काय करायचं आहे. तर बघा स्टेटमेंट लिहिली 2x plus 9 is greater than 14. तो ये 2x जहाँ है वही लिखो, जैसा है वैसा लिखो. ये +9 है, ये +9 इधर आया तो -9 होता. तो इसको क्या करेंगे, 2x is greater than 14 -9. ओके, शिफ्ट किया उसको, मतलब 2x is greater than 14 मधून 9 गेलं किती आलं 5. ओके, आता तुम्हाला x काढायचा आहे तर x किती येणार 5/2, म्हणजे हा 2 आपण खाली घेतला. म्हणजे x किती येणार आहे, x येणार आहे 2.5 आणि इक्वल टू नी हा ग्रेटर आहे म्हणजे x मोठा आहे. कुणापेक्षा मोठा, 2.5 पेक्षा मोठा. आता 2.5 पेक्षा मोठा म्हणजे तो 3 पण येतो, 4 पण येतो, 5 पण येतो, 6 पण येतो, 7 पण येतो, 8 पण येतो, 9 पण येतो, 10 पण येतो, 11, 12, 13 सोन. म्हणजे या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत. आता या सर्व व्हॅल्यू ज्या आहेत त्या ए मध्ये आहे का, नाही, सर्व नाहीये. फक्त एवढे बघा 3 आहे, 5 आहे, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू पैकी काही व्हॅल्यू आहे. त्यांनी काय सांगितलं सर्व व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांची स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे काय करणार, दिस इज फॉल्स, दिस इज फॉल्स. खूप सोपा प्रश्न आहे, बघून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा प्रश्न करू.